शहरात 5 ते 6 दिवसाआड पाणी येत असल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जारमधून पाणी पुरवण्याचा व्यवसाय सुरू आहे, मात्र या पाण्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की सोलापूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी पिण्याचे पाणी विकत घेत आहेत, परंतु जारमधून जे पाणी पुरवले जाते त्याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे जारमधील पाणी आरोग्यदायक असेलच असे नाही. त्यामुळे कोणतीही अशुद्ध पाण्यामुळे सोलापूर शहरात मोठी दुर्घटना घडण्याआधी पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्यात यावी. तसेच या तपासणीमध्ये अशुद्ध पाणी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी शिवसेनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पाण्याची तपासणी करून अशुद्ध पाणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, सुरेश जगताप, लहू गायकवाड, संताजी भोळे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, संदीप बेळमकर, अनुप रायकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.